एकीकडे अमेरिका इराण युद्धामुळे जगावर मंदीचं सावट असताना आता मायक्रोसॉफ्टकडून नोकऱ्यांवरही गदा येणार असल्याचं खळबळजनक भाकीत करण्यात आलंय। या भाकितामुळे खळबळ माजली आहे। मात्र हा इशारा मायक्रोसॉफ्टने युद्धामुळे जगावर मंदीचं सावट पसरल्याच्या पार्श्वभूमीवर नाही तर दुसऱ्याच एका कारणामुळे दिलाय। चला तर जाणून घेऊ हे कारण नेमकं काय आणि मायक्रोसॉफ्टने नेमकं काय म्हटलंय। मायक्रोसॉफ्टचे एआय प्रमुख मुस्तफा सुलेमान यांनी एक धक्कादायक अंदाज व्यक्त केला आहे। त्यांच्या मते पुढील 12 ते 18 महिन्यात एआय मोठ्या प्रमाणावर व्हाईट कॉलर नोकऱ्यांमधील कामं पूर्णपणे स्वयंचलित करू शकतं। विशेषतः संगणकावर आधारित काही कार्यालयीन कामं थेट एआय करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली। सुलेमान यांच्या मते कायदा, लेखन, मार्केटिंग, मॅनेजमेंट यासारख्या क्षेत्रातील अनेक कामं एआय सहज हाताळू शकेल। याआधी एआयला फक्त माणसाचं काम सुलभ करणारं साधन मानलं जात होतं, मात्र आता ते थेट कर्मचाऱ्यांची जागा घेऊ शकतं, अशी स्पष्ट भूमिका पहिल्यांदाच आणि थेट मायक्रोसॉफ्टने मांडली आहे। दरम्यान तंत्रज्ञान क्षेत्रात याची सुरुवात आधीच दिसू लागली आहे। अनेक सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आता त्यांच्या कामाचा मोठा भाग एआयच्या साधनाने पूर्ण करत आहेत। त्यामुळे कामाचा वेग वाढला असला तरी कंपन्यांमध्ये कमी कर्मचाऱ्यांसह अधिक काम करण्याच्या दिशेने वाटचाल होते। एआय आता केवळ साधी कामच नाही तर डेटा विश्लेषण, समस्या सोडवणे आणि निर्णय घेण्यासारखी जटिल कामं देखील करत आहे। तर सुलेमान यांनी पुढे असंही म्हटलं की पुढील 2-3 वर्षात एआय एजंट्स संपूर्ण कार्यप्रवाह हाताळतील। बैठकींचं वेळापत्रक, अहवाल तयार करणे, प्रकल्पांचं निरीक्षण आणि प्रशासकीय नियंत्रण ही सर्व कामे एआय करू शकेल। त्यामुळे कामाच्या जगात मोठा बदल होणार असून कर्मचाऱ्यांनी नवीन कौशल्य शिकून तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं हे अत्यावश्यक ठरणार आहे। त्यामुळे मंडळी, मायक्रोसॉफ्टच्या या भाकिताबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।